नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, प्रकाश रणभोर यांनी शेअर केलेली एक बोधकथा आजच्या आनंदी कट्ट्यावर. एका माणसानं एक जंगली बांबूचा कोंब आणला आणि आपल्या बागेत तो लावला. त्याच्या बागेत त्याने हल्लीच वेगवेगळ्या प्रकारचे बियाणं लावलेले होते, म्हणजे जसं आंबा, फणस आणि बरंच काही. तो रोज त्या बियांबरोबरच बांबूच्या कोंबाला सुद्धा पाणी घालत होता. दिवसामागून दिवस जात होते, पण बांबूच्या कोंबामध्ये काही फरक दिसत नव्हता. एव्हाना तर काही बियांची रोपटीही दिसायला लागली होती. पण त्याने सर्वांबरोबर त्या बांबूच्या कोंबाला पाणी घालण्याचा रतीब सुरूच ठेवला. इकडे आता आंब्या फणसाची झाडं वाढून त्यांना मोहरही आला. आता त्यांना फळं लागण्याची वेळ आली. पण अजूनही त्या कोंबात काही फारसा फरक दिसत नव्हता. तो माणूस आता विचार करायला लागला की हा कोंब लावून काही चूक तर केली नाही ना. त्याऐवजी एखादं दुसरं झाड लावलं असतं तर कदाचित खूप फायदा झाला असता. असं म्हणून त्या कोंबाकडे तो गेला आणि पाहतो तर काय, त्या कोंबाला नवी पालवी फुटू लागलेली होती. आता ती पालवी पाहून तो माणूस आनंदला आणि आता पुन्हा निगुतीनं त्या बांबूच्या कोंबाची काळजी घेऊ लागला, त्याला पाणी घालायला लागला. पुढच्या काही दिवसात त्या कोंबाला अनेक फुटवे फुटले आणि आता तो विस्तारू लागला. पुढच्या एका वर्षात तर बांबूनं अर्धी बाग व्यापून टाकली आणि सगळीकडे घनदाट बांबूचं वन दिसायला लागलं. श्रोते हो, असंच असतं. प्रत्येकाच्या वाढीचा आणि विस्ताराचा कालावधी हा वेगळा असतो. जेव्हा त्या आंब्या फणसाच्या झाडांनी आपला विस्तार वर वाढवायचा प्रयत्न जोर धरून केला, तेव्हा तो बांबूचा कोंब आपला विस्तार जमिनीच्या आत वाढवत होता. तो मिळणारं सर्व पोषक अन्न आपल्या अंतर्गत वाढीला देत होता. त्यामुळे जेव्हा त्याची वाढ आणि विस्तार करण्याची वेळ आली ना, तेव्हा त्यानं बाकीच्या झाडांना मागे टाकलं आणि व्यापून टाकली सगळी जागा. तसंच आपणही आपली वाढ आणि विस्तार करायचा असेल ना, तर सगळ्यात आधी आपली मुळं मजबूत आणि विस्तारित करायला हवी. कितीही काळ निघून गेला, कोणीही आपल्या मागून पुढे गेलं, तरीसुद्धा आपल्या क्षमतांचा विकास आपण या बांबूच्या कोंबाप्रमाणे करायला हवा. मग जेव्हा आपल्या क्षमता आजमावण्याची वेळ येते, तेव्हा एक परिपूर्ण आणि मजबूत व्यक्ती म्हणून आपण आपल्या क्षमता नक्कीच आजमावू शकतो. म्हणूनच इतरांशी आपली तुलना न करता आपल्या क्षमता अधिक मजबूत करण्यावर भर द्यायलाच हवा. कारण प्रत्येकाकडे एकमेवाद्वितीय अशा कला आणि किमया असतातच. कदाचित प्रत्येकाच्या क्षमता या इतरांच्याहून वेगळ्या आहेत. त्या आपण स्वतः ओळखायला हव्या, पारखायला हव्या, त्यांना योग्य वेळ द्यायला हवा, सराव द्यायला हवा. यशस्वी आपण होणारच, यात शंकाच नाही. बौद्धिक आणि शारीरिक क्षमता वाढवणं म्हणजे हमखास यश मिळवणं होय, हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं. हो ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.